नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तक. यातील आज आपण रात्र 10वी पर्णकुटी हा भाग वाचणार आहोत. सुरू करूया. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला, रोज रोज तू जातोस. आई सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्ची भाऊच्या पाठीस लागली होती. ते पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे, भाऊ म्हणाला. ने रे तिलासुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्याने ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर, भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंसी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ? वच्ची केवेलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडत होती. चल तेथे मग, मला झोप येते, चल घरी. अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र, असे बजावून वच्चीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टरूपी प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्ची व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावाने घराबाहेर हुसकवून दिले. भाऊबंदकी. या भारतवर्षात भाऊबंदकी फार. कौरव पांडवाच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावात जिथे प्रेम नाही तिथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्याने चालवला, ज्या घरात त्याने इतर सर्वांना दूध दही दिले परंतु स्वतः चिंचेचे सार खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भाऊ बहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभयंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हा सुटवले. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जे अवयास पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताचा पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कुठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री आम्ही लपतछपत आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटकासारखे वनात चाललो होतो. देवाच्या विशालभूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार काही. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार माने होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याचे नेते अंतपर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातो ना, फक्त इथे राहतो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. माझे वडील शांतपणे व खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही. आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते. मग बायको का करणार नाही? कर तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे. पण मला इथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावेसे वाटते असे? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याज देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुराच्या गोट्यासारखे नाही ना घर बांधावयाचे. त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.
वडील आईची समजूत करीत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा, तिथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरच्या माणसाकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या. या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावायचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लवकरच लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा शृंगार हा सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या. कच्च्या विटा, त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठे असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदी होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेहून ठेवले, मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल. परंतु ही मठ्ठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. इथे मिंदेपणा नाही. इथे खाल्लेले मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, परंतु परकेकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का? मी म्हटले, हो, छान आहे आपले घर. गरिबांचे घरी असेच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई, तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत. मला बोलावण्यासाठी तर नाही ना तो आला तारा. नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळाने हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत, ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहाव्यास ते तारेही येते. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस, मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावयास शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल.